हरवत चाललेल्या गावकुसाच्या आठवणी, माणुसकीची ऊब आणि विस्मृतीत गेलेल्या मुक्कामांना शब्दबद्ध करणाऱ्या लेखक विजय जाधव यांच्या हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते ठाण्यात झाला. समतोल फाउंडेशनच्या वतीने श्रीराम व्यायामशाळेमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजय जाधव यांच्या समाजकार्याचा गौरव करताना डॉक्टर भोयर यांनी पुस्तकाच्या 100 ते 200 प्रती राज्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेट देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या कार्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचेल आणि भविष्यात अशा समाज उपयोगी कार्यात अडथळे येणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साहित्यप्रेमी, समतोल फाउंडेशनची मुलं आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. आज ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी केळकर यांच्या निमंत्रणावर मला या ठिकाणी उपस्थित होण्याची संधी मिळाली. निश्चितच एक अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं आणि समाजाला दिशा देणारं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. याचं काम करणारे आदरणीय विजयजी जाधव, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की समाजामध्ये इतकं उत्कृष्ट काम करून ह्या समाजातले हरवलेल्या मुलांना त्यांचं घर पुन्हा एकदा मिळवून देण्याचं कार्य ह्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. ही जी संस्था पळून आलेल्या मुलांचं पुनर्वसन करण्याचं काम करते, त्या संस्थेच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट आता संस्थेने गेल्या 20-25 वर्षामध्ये 1 लाखाच्या वर मुलं पळून आलेली जे आहेत ते त्यांच्या आईबापाकडे सोपवले. तर त्याच्यातली काही निवडक मुलांचे अनुभव की जे प्रत्यक्ष आहे, जिवंत अनुभव आहे, असे त्या पुस्तकामध्ये माझे सहकारी आणि समतोलचे सचिव विजय जाधव यांच्या पुढाकाराने ते रेखाटले गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हे हरवलेलं मुक्काम पोस्ट हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी पुस्तक ठरेल. या हरवलेल्या मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा लेखक असून माझे प्रत्यक्ष अनुभव फक्त मी मांडलेले आहे. आता असं वाटेल की हे पुस्तक लोकांनी का वाचावं, तर जे मूल आपल्याला घरात आपलं मूल म्हणून सुद्धा समजू शकत नाही, तर बाहेरच्या मुलांना समजण्याचं तर फारच मोठा विषय आहे. परंतु आपल्या मुलाशी आपण कसं वागलं पाहिजे, आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये जे मुलं स्वतःहून पालकांवरती कधी कधी अटॅक करतात किंवा पालकांना तेवढं महत्त्व देत नाहीत, तर ह्या सगळ्यांमध्ये हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजेल की मुलांशी एकत्र बसून कसं संवाद साधला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या पाहिजे, त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या पुस्तक वाचल्यानंतर समजेल.